आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणारी चौकीदार गट ड पदाची जाहिरात 27/4/2026 रोजी प्रकाशित झाली होती. त्या जाहिरातीमध्ये अनुसूचित जमातीसाठी एकही जागा नसल्यामुळे काही संघटनांनी आवाज उठवून निवेदन देऊन त्या घटनेला दुजोरा देऊन प्रशासनाला जागं करण्याचं काम केलं आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी ती जाहिरात बदलवून सुधारित जाहिरात प्रकाशित करा असे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता नवीन जाहिरात जे आहे ते प्रकाशित झालेली आहे. ज्या जाहिरातीमध्ये 416 जागा होत्या त्या जागेमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे. ज्या प्रत्येक प्रकल्प कार्यालयामध्ये एकही जागा नव्हती, 29 प्रकल्प कार्यालय आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असताना अनुसूचित जमातीसाठी एकही राखीव जागा नसल्यामुळे ही जाहिरात कॅन्सल करून नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तिला सुधारित जाहिरात पुन्हा आता आपण म्हणतो. या सुधारित जाहिरातमध्ये आता पाहू शकता तुम्ही की ज्या 416 जागा होत्या त्या ठिकाणी आता 478 जागा झालेल्या आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 416 जागांची भरती होती त्या ठिकाणी आता 478 जागा झालेल्या आहे. म्हणजे अनुसूचित जमातीसाठी आता राखीव जागा जिथे जिथं आहे तिथे तिथं ही भरती होणार आहे. तुम्ही पाहू शकता. यासाठी अर्जाची मुदत दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि म्हणजे ऑनलाईन भरण्यासाठी स्टार्ट होणार आहे 6 मेपासून. तर लास्ट डेट असणार आहे 27/5 म्हणजे 27 मेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म आणि त्याचा परीक्षा शुल्क भरावा लागणार आहे. आता जे विद्यार्थी 27 तारखेच्या जाहिरातीमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे ती इथे नोटिफिकेशन दिली आहे बघा. 27 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तेही नोंद तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर या सुधारित जाहिरातमध्ये काही वाढ करण्यात आलेली आहे. जे 116 पदे आता खुल्या गटासाठी आणि अनुसूचित जमातीसाठी 37 पदे वाढ करण्यात आली. अनुसूचित जमातीसाठी 37 पदांची वाढ करण्यात आलेली आहे. खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी 116 पदे म्हणजे आता 478 पदांची ही भरती होणार आहे. आणि यामध्ये ऑनलाईनची डेट दिली. ऑनलाईन लिंक दिनांक 6/5/2026 पासून फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध असणार आहे. तर तुम्ही ही वेबसाईटवर तुम्ही जाऊन सविस्तर माहिती तुम्ही घेऊन तो फॉर्म भरा. बघा कोणत्या प्रकल्प कार्यालयामध्ये वाढ केलेली आहे. अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव आहे. याच्यामध्ये दिलेली आहे पहा. धुळे जिल्हा धुळे अनुसूचित जमातीसाठी 3 जागा आहे. सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1. त्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी 9 जागा आहे. सर्वसाधारण 4, महिलांसाठी 3 आणि माजी सैनिकासाठी 1. त्यानंतर कळवण जिल्हा नाशिक यासाठी 5 जागा आहे राखीव. सर्वसाधारण 1, महिलांसाठी 2 आणि माजी सैनिकासाठी 1. त्यानंतर तालुका आंबेगाव घोडेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी 1 जागा राखीव आहे जी सर्वसाधारण आहे. त्यानंतर काही ठिकाणी नाही आहे जागा, जसं जिल्हा जव्हार जिल्हा पालघर. त्यानंतर डहाणू जिल्हा पालघर या ठिकाणी 2 आहे, 1 सर्वसाधारण आणि 1 महिलांसाठी. त्यानंतर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी 1 आहे जी महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 2 आहे, सर्वसाधारण आणि 1 महिला. पुसद प्रकल्प कार्यालयामध्ये 1 आहे जी सर्वसाधारण आहे. धारणी
प्रकल्प कार्यालय यासाठी एक आहे जी सर्वसाधारण आहे. त्यानंतर अकोला, जिल्हा अकोला या ठिकाणी एक जागा आहे जी सर्वसाधारणसाठी आहे, अनुसूचित जमातीसाठी. त्यानंतर चिबूरसाठी एक जागा वाढली आहे अनुसूचितसाठी सर्वसाधारणसाठी. चंद्रपूर अनुसूचित जमातीसाठी 4 जागा आहे, जे सर्वसाधारण 2 आहे, एक बैलासाठी आहे आणि एक माजी सैनिकासाठी आहे. गडचिरोली 2 जागा वाढलेल्या आहे, सर्वसाधारण 1, बैलासाठी 1. भामरागडसाठी आहे 2 जागा वाढलेल्या आहे, सर्वसाधारण 1, बैलासाठी 1. भंडाऱ्यामध्ये 1 वाढलेली आहे जी माजी सैनिकासाठी आहे. त्यानंतर वर्धासाठी 1 वाढलेली आहे जी सर्वसाधारणसाठी आहे. अशा पद्धतीनं ह्या जागा विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित जमातीसाठी वाढलेल्या आहे. वरीलप्रमाणे करण्यात आलेल्या सुधारित व्यतिरिक्त मूळ जाहिरातीतील इतर सर्व अटी आणि शर्ती ह्या पूर्वी जशाच तसा आहे, फक्त जागा वाढलेल्या अनुसूचित जमातीसाठी. आणि दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे. जसा आधी सूचना होत्या तशाच सूचना आहेत, फक्त जागेमध्ये वाढ झालेल्या अनुसूचित जमातीसाठी ज्या जाहिरातीमध्ये अनुसूचित जमातीच्या कॅन्डिडेटला एकही जागा राखीव नव्हती, त्या ठिकाणी सुधारित जाहिरातमध्ये आता जागा वाढलेल्या आहे. आणि बाकी जशाच तसं सर्व आहे, तर तुम्ही जसं आहे तसंच आहे, फक्त तुम्ही फॉर्म आता 6 मेपासून भरायचा आहे. 6 मेपासून या फॉर्मची जी सुरुवात आहे ते फॉर्मची होणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं अनुसूचित जमातीच्या एकूण जागा जे आहे ते वाढलेल्या आहे, 37 जागा वाढलेल्या आहे. तर आता विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. ओके, अशा पद्धतीने ही सुधारित जाहिरात आदिवासी विकास विभागाने प्रकाशित केलेली आहे.